नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालचं लेक्चर तुम्ही आता बघितलं असेल, ज्यामध्ये आपण काय केलं, आपण पोलरायझेशन ऑफ लाईट ही कन्सेप्ट आपण क्लिअर केली. तर या पोलरायझेशन ऑफ लाईटमध्ये एक 5 स्टेटमेंट आपण बघितलेले आहेत. मग ते कोणते कोणते स्टेटमेंट आहेत, तर त्यासाठी एकदा पुन्हा रिवाइज करूया. पहिला म्हणजे आहे तो म्हणजे अनपोलराइज्ड लाईट, की जिथं व्हायब्रेशन्स आपल्याला मिळतात आणि त्या व्हायब्रेशनला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स. आणि त्या डायग्राम इथं आहे बघा, डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन एक्स ॲक्सेस, वाय ॲक्सेस आणि झेड ॲक्सेस. म्हणजे तुमचं डायरेक्शन ऑफ वेव्हची कुठं असणार आहे, झेड ॲक्सेसला. मग एक्स ॲक्सेसच्या अलॉंग कोणते वेक्टर व्हायब्रेट करणार आहेत, इलेक्ट्रिक वेक्टर. आणि वाय ॲक्सेसला मॅग्नेटिक वेक्टर. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपण काय म्हणतोय, तर व्हायब्रेशन ऑफ इलेक्ट्रिक वेक्टर आर इन ऑल पॉसिबल डायरेक्शन इन ए प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. म्हणजे ह्या डायरेक्शनला तो काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. त्याच्यानंतर पाहतोय आपण पोलराइज्ड लाईट. व्हायब्रेशन ऑफ इलेक्ट्रिक वेक्टर्स आर इन ओनली वन डायरेक्शन इन अ प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट वेव्ह. ठीक आहे, म्हणजे हे जे इलेक्ट्रिक वेक्टरचे व्हायब्रेशन जे दाखवतील ते आता सुरुवातीला कसे होते, इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स, सगळ्या बाजूला होते. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ह्यातल्या सगळ्यांपैकी एकच कुठला तरी व्हायब्रेशन तो काय करणार आहे, ट्रॅव्हल करणार आहे. म्हणून काय म्हणते, ओनली वन डायरेक्शन इन अ प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. मग ते कुठला आहे वेक्टर, तर त्यातला एक वेक्टर तुम्हाला दाखवला आहे. मग तो व्हर्टिकल असेल, हॉरिझॉन्टल असेल, इन्क्लाइनमध्ये असेल किंवा या इन्क्लाइनमध्ये असेल. मग आता यातला पैकी कुठला आहे, हॉरिझॉन्टल वेक्टर आपण इथं कन्सिडर केला. हॉरिझॉन्टल असल्यामुळे तो तुम्हाला आडवा मिळणार आहे, पण तुमचा व्ह्यू तुमचा असं वरून असल्यामुळे तुम्हाला तो डॉट दिसतोय. ठीक आहे, मग त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज अ प्लेन पोलराइज्ड लाईट. त्यालाच आपण म्हणतो PPL, प्लेन पोलराइज्ड लाईट. व्हायब्रेशन ऑफ इलेक्ट्रिक वेक्टर आर कन्फाइंड इन वन प्लेन इज कॉल्ड PPL. त्याच्यानंतर बघितलं प्लेन ऑफ व्हायब्रेशन. जिथं व्हायब्रेशन तुम्हाला त्या प्लेनमध्ये मिळतील त्या प्लेनला म्हणतोय आपण प्लेन ऑफ व्हायब्रेशन. द प्लेन इन विच द व्हायब्रेशन ऑफ पोलराइज्ड लाईट टेक्स प्लेस इज कॉल्ड प्लेन ऑफ व्हायब्रेशन. आणि प्लेन ऑफ पोलरायझेशन म्हणजे त्याच्याशीच रिलेटेड आहेत. अजून एक प्लेन कन्सिडर करतोय, पण या प्लेनला तो प्लेन काय असणार आहे, परपेंडिक्युलर. आणि त्या प्लेनमध्ये व्हायब्रेशन असणार आहेत का, नसणार आहेत. मग त्या प्लेनला आपण म्हणतोय प्लेन ऑफ पोलरायझेशन. प्लेन परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ व्हायब्रेशन इन विच देर आर नो व्हायब्रेशन ऑफ पोलराइज्ड लाईट इज कॉल्ड ॲज अ प्लेन ऑफ पोलरायझेशन. म्हणजे ही ब्ल्यू कलरची प्लेन, येते लक्षात. ठीक आहे, मग आता हे आपण डेफिनेशन्स बघितले, त्याच्यानंतर एक डायग्राम पण आपण बघितली की आपण इथं काय केलं होतं. आता अनपोलराइज्ड लाईट पासून आपण पोलराइज्ड लाईट तयार करतोय. ह्या सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणलंय, पोलरायझेशन म्हणलंय. मग आता हे कोण करणार, मग त्यासाठी सायंटिस्टने डेव्हलप केलेले ते म्हणजे क्रिस्टल्स. कोणते क्रिस्टल, तर त्याला आपण म्हणतोय टर्मलाइन क्रिस्टल. की जिथं आपण काय करतोय, त्यामध्ये अनपोलराइज्ड लाईट पास करतोय, की जेणेकरून तो क्रिस्टल काय करणार आहे, तुम्हाला पोलराइज्ड लाईट देणार आहे. म्हणजे इथं बघा, इथं वेक्टर काय होते, म्हणजे ॲम्प्लिट्यूड तुम्ही जे म्हणताय हे सगळ्या डायरेक्शनला ॲम्प्लिट्यूड आहेत. पण ते ज्यावेळेला त्या T1 मध्ये एंटर करतात आणि तिथून पुढे कोण येणार आहेत, फक्त एकच व्हायब्रेशन कुठला तरी कंटिन्यू पुढे येणार आहे. बाकी सगळे व्हायब्रेशन काय झाले, रिस्ट्रिक्ट झाले, त्याला थांबवलं. ठीक आहे, मग ते कोणावरती डिपेंड, तो जो क्रिस्टल आपण घेतलाय त्याच्या ॲक्सेसवरती डिपेंड. मग तो ॲक्सेस कसा असेल, मग जो ॲक्सेस आपला जो आहे तो ॲक्सेस त्या व्हायब्रेशनला जो पॅरलल असेल तेच व्हायब्रेशन फक्त काय येणार आहे, पुढे येणार आहेत. ठीक आहे, मग आता इथं बघा T1 आणि T2 दोन क्रिस्टल्स कन्सिडर केलेत. त्याला आपण काय म्हणतोय, टर्मलाइन क्रिस्टल, किंवा त्याला आपण म्हणतोय पोलरॉइड, किंवा त्याला म्हणतोय ॲनालायझर, किंवा त्याला आपण काय म्हणतोय, पोलरायझर. आता हे व्हायब्रेशन्स म्हणजे आता इथं सोर्स तुम्ही कन्सिडर केलाय. हा सोर्स म्हणजेच काय, अनपोलराइज्ड लाईट. म्हणजे हे वेक्टर्स आहेत ते ऑल पॉसिबल डायरेक्शन्समध्ये ते सगळे आले. इथं ते रिस्ट्रिक्ट झाले, त्या ॲक्सिसला जे व्हायब्रेशन पॅरलल होतं तेवढेच ते एंटर झाले. म्हणून तुम्हाला इथं काय मिळालं, एकच व्हायब्रेशन मिळालं. आता इथं बघा, इथं डॉट दिसतोय, म्हणजे तुम्हाला इथं व्हर्टिकली पण मिळतोय आणि हॉरिझॉन्टली पण मिळतोय. म्हणजे एक असा आहे आणि दुसरा आहे तो असा आहे. ठीक आहे, असे दोन वेक्टर आपण दाखवले. मग ज्यावेळेला दोन क्रिस्टल्स हे पॅरलल होते त्यावेळेला ती लाईट पुढं पास झाली, एक व्हायब्रेशन पुढं आलं, त्यालाच आपण काय म्हणलंय, प्लेन पोलराइज्ड लाईट. इथं पण तेच म्हणलंय, प्लेन पोलराइज्ड लाईट. तीच लाईट पुढं फॉरवर्ड झाली
इथं म्हणजेच काय सांगितलं, इंटेन्सिटी इज मॅक्झिमम. ज्या वेळेला हा पोलराइड मी रोटेट केला किती अँगलने, 90 डिग्री, ती डायग्राम इथं दाखवली. अनपोलराइज्ड लाईट आला, त्याला रिस्ट्रिक्शन्स केले, प्लेन पोलराइज्ड लाईट मिळाला. आता T2 तुमचा परपेंडिक्युलर आहे T1ला, त्यामुळं ही लाईट आली इथं येऊन थांबली. ठीक आहे, त्यामुळे पुढं आली का, नाही, म्हणजे इथं इंटेन्सिटी मला किती मिळाली, 0. ठीक आहे, तेच डायग्राम फक्त मी तुम्हाला पोलराइडमध्ये सांगितलेलं आहे. आता तुम्हाला ही इंटेन्सिटी तर सांगायची आहे, एक्सप्लेन करायची इंटेन्सिटी. मग आता सपोज हा अनपोलराइज्ड लाईट आहे आणि इथं तुम्हाला तो पोलराइज्ड मिळाला. ठीक आहे, आता P1 मधनं जी इंटेन्सिटी मिळाली, P1 मधून, ठीक आहे, ह्याला मी म्हणतो I0. I0 इज द इंटेन्सिटी फ्रॉम P1. तीच इंटेन्सिटी P2 मधून पुढं पास झाली. आता P1 आणि P2 काय झाले, P1 आणि P2 एकमेकांना पॅरल असल्यामुळं हिथून जेवढी इंटेन्सिटी आली तेवढीच इंटेन्सिटी पुढे गेली का, हो तेवढीच गेली. कारण इथं काय म्हणलं आपण, प्लेन पोलराइज्ड लाईट, हिथं ओपनिंग पण तेवढीच आहे म्हणल्यानंतर जेवढा हिथं आहे तेवढाच मला पुढं मिळणार आहे. त्यामुळे हिथली इंटेन्सिटी मला किती मिळणार, हिथली इंटेन्सिटी पण मला तेवढीच मिळणार. जर इथं I0 असेल तर इथं पण मला I0च मिळणार आहे. मग ह्या I0साठी आता ही जी इंटेन्सिटी आहे ह्याचं आपण व्हायब्रेशन कन्सिडर करतोय, म्हणजे त्याचा ॲम्प्लिट्यूड पण असणार आहे. ओके, ॲम्प्लिट्यूड पण असणार आहे. म्हणजे बघा, सपोज ही जर मी असं एक वेव्ह कन्सिडर केली आणि इथून मी जर व्ह्यू बघितला त्याचा, तर हे मला असं काहीतरी दिसेल का. ठीक आहे, म्हणजेच मला इथं ॲम्प्लिट्यूड दिसतोय, एक म्हणजे +A, दुसरा म्हणजे -A. ठीक आहे, मग इथं जे ॲम्प्लिट्यूड आहे त्या ॲम्प्लिट्यूडला मी म्हणतो E0. या ॲम्प्लिट्यूडला मी काय म्हणतो, E0. म्हणजेच इथं मला ॲम्प्लिट्यूड किती मिळणार आहे, इथं पण मला ॲम्प्लिट्यूड E0च मिळणार आहे. इंटेन्सिटीसाठी I0, ॲम्प्लिट्यूडसाठी E0. ओके, आता हे कधी मिळालं, ज्यावेळेला हे दोन पोलराइड किंवा दोन क्रिस्टल तुमचे काय होते, एकमेकांना पॅरलल होते त्यावेळेला, कारण दोघांचे ॲक्सिस एकमेकांना पॅरलल होते. आता दुसऱ्या फिगरमध्ये बघा, पहिला पोलराइड तुमचा ॲज इट इज आहे P1. P2 तुम्ही काय केला, रोटेट केला, किती अँगलला रोटेट केला, 90 डिग्री. इथं अनपोलराइज्ड लाईट आहे, तिथून तुम्हाला काय मिळाली, पोलराइज्ड लाईट मिळाली, म्हणजेच कुठली, प्लेन पोलराइज्ड लाईट. मग ह्याची इंटेन्सिटी आपण किती म्हणलं होतं, I0. ह्याचा ॲम्प्लिट्यूड किती म्हणलं होतं, E0. आता हिथून ती इंटेन्सिटी, आता हिथला ॲक्सिस हा हॉरिझॉन्टल आहे, ही लाईट कशी आहे, व्हर्टिकल आहे. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल हे काय झाले, एकमेकांना येऊन तिथं थटल्यामुळं तो लाईट पुढे गेली का, नाही गेली, थांबली. त्यामुळं इथं इंटेन्सिटी किती मिळाली, 0. म्हणजे इथं I0 किती येणार आहे, 0 येणार आहे. येते लक्षात. म्हणजे आता आपल्याला रिलेशन बघायचं आहे त्या इंटेन्सिटी आणि त्या ॲम्प्लिट्यूडसाठी, म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो इथं, मॅलस लॉ. आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे मॅलस लॉ. ठीक आहे, पुन्हा इथं डायग्राम दाखवलेले आहे, जरा व्यवस्थित बघा. आणि हा पॉईंट तुमचं JEE आणि नीटसाठी इम्पॉर्टंट आहे. एक फॉर्म्युला तयार होतोय, तो फॉर्म्युला कसा वापरायचा आहे तो बघा. इथं काय केलंय, मी एक सोर्स कन्सिडर केलाय. ठीक आहे, सोर्स आहे, त्या सोर्समधनं व्हायब्रेशन कसे मिळणार आहेत, दे विल ट्रॅव्हल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टल आहे, इन्क्लाइंड आहे, असा इन्क्लाइंड आहे. ठीक आहे, पण आता इथं दाखवताना आपण दोनच व्हायब्रेशन दाखवलेत. म्हणजे कुठले कुठले, एक व्हर्टिकल आहे आणि एक हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल असल्यामुळे त्याचा फ्रंट व्ह्यू तुम्हाला असा दिसेल. ठीक आहे, आता ही लाईट जी आहे ती लाईट म्हणजे आपली कोणती लाईट आहे, अनपोलराइज्ड लाईट. कोणती लाईट आहे, अनपोलराइज्ड लाईट. इथं दोन क्रिस्टल घेतलेत किंवा दोन पोलराइड घेतलेत, ह्याला मी म्हणतो ह्याला P1, ह्याला मी घेतो इथं P2. आता अनपोलराइज्ड लाईट ही पहिल्या पोलरायझरमध्ये गेली किंवा पहिल्या ॲनालायझरमध्ये गेली. त्यानं काय केलं, आता ह्याचा ॲक्सिस हा व्हर्टिकलच आहे, ह्याचा ॲक्सिस कसा आहे, व्हर्टिकलच आहे. मग त्या व्हर्टिकल ॲक्सिसमधून कोणते व्हायब्रेशन्स गेले, व्हर्टिकल गेले का हॉरिझॉन्टल गेले, तर व्हर्टिकल ओपनिंग असल्यामुळे व्हर्टिकल व्हायब्रेशन त्यातून एंटर केले. हॉरिझॉन्टल आहे ते तिथंच येऊन थांबले. ठीक आहे, म्हणजे हॉरिझॉन्टलला त्यानं काय केलं, त्यानं रिस्ट्रिक्ट केलं, त्यानं थांबवलं. आणि पुढं लाईट कोणती आली, फक्त व्हर्टिकलचीच आली. म्हणून ह्याला आपण इथं काय म्हणतोय, ह्याला इथं घेतोय आपण प्लेन पोलराइज्ड लाईट. प्लेन पोलराइज्ड
लाईट. मग आता जसं मी मगाशी म्हणलं आपल्याला इंटेन्सिटीमध्ये रिलेशन बघायचं आहे. मग आता इथली इंटेन्सिटी मी किती म्हणलं होतं, इथं मी म्हणलं होतं I नॉट. इथं ॲम्प्लिट्यूड मी किती कन्सिडर केला, ह्याला ॲम्प्लिट्यूड मी घेतला E नॉट. बरोबर. आता हा P1 काय आहे रे, P2ला बरोबर पॅरलल आहे, किंवा P2 काय आहे, P1ला पॅरलल आहे. ह्याचा ॲक्सिस कसा आहे, व्हर्टिकल आहे. ह्याचा पण ॲक्सिस कसा आहे, व्हर्टिकल आहे. मग आता इथून जे व्हायब्रेशन ह्याच्यामध्ये जेवढे एंटर करतील ते पुन्हा तुम्हाला त्याच्या पलीकडे काय बघायला मिळतील, तेवढीच इंटेन्सिटी बघायला मिळेल. म्हणजे आयाशी व्हायब्रेशन्स काय झाले, त्यानं त्याला P2ने त्याला काय केलं, आयासोबत त्याला पुढं पाठवलं. मग आता इथं जर इंटेन्सिटी I नॉट होती तर इथं पण मला इंटेन्सिटी किती मिळणार आहे, I नॉटच मिळणार आहे. इथं ॲम्प्लिट्यूड मला किती मिळणार आहे, ॲम्प्लिट्यूड पण मला इथं E नॉटच मिळणार आहे. येते लक्षात? ठीक आहे, ओके. आता जसं मी ह्याला परपेंडिक्युलर केलं की इंटेन्सिटी किती झाली, 0, ॲम्प्लिट्यूड किती झाला, 0. म्हणजे इथं तुम्हाला व्हायब्रेशन मिळणार आहेत का, काहीच मिळणार नाही. जसं आपण ह्या फिगरमध्ये बघितलं होतं, या फिगरमध्ये बघितलं, या दोन फिगरमध्ये. ठीक आहे, इंटेन्सिटी 0 आहे. पण आता ह्या फिगरमध्ये बघा, तुमचा हा P1 व्हर्टिकलच आहे, पण P2 जो आहे तो P2 आपण रोटेट केलाय. रोटेट म्हणजे बघा, तो सुरुवातीला आपला असा आहे. ठीक आहे, त्याला मी एक ठराविक अँगलनं त्याला मी इन्क्लाइन केलाय. तो पूर्ण रोटेट केलाय का 90 डिग्रीला, नाही, एक ठराविक अँगलनं त्याला रोटेट केलाय. मग तो ठराविक अँगल जो आहे त्या अँगलला आपण म्हणूया थीटा. या अँगलला आपण काय म्हणूया, थीटा. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष द्या काय म्हणतोय मी. आता एक इक्वेशन तुम्हाला मिळणार आहे. आता बघा, ही तर सोर्स आहे. ह्या सोर्समधनं येणारी लाईट कशी आहे, इट विल ट्रॅव्हल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. म्हणजे ही लाईट कोणती येणार आपली, अनपोलराइज्ड लाईट. अनपोलराइज्ड लाईट. पुढं काय आहे, पुढं एक पोलराइड प्लेस केला आहे किंवा पोलरायझर प्लेस केला, त्याला म्हणलंय मी P1. त्याचा ॲक्सिस, ऑप्टिकल ॲक्सिस हा कसा आहे, व्हर्टिकल आहे. आता इथं जे व्हायब्रेशन्स आपण दाखवलेत, हा एक व्हर्टिकल दाखवला आहे, हा एक हॉरिझॉन्टल दाखवला आहे. डोंट वरी, म्हणजे 2 दाखवले तरी चालतील किंवा मॅक्झिमम दाखवले तरी चालतील, पण जाणार कुठला आहे, एकच कुठला तरी जाणार आहे. कसा, जर त्या ॲक्सिसला जो पॅरल असेल तोच. ठीक आहे, फक्त आपण इथं इमॅजिन काय केलं, इथं 2 आपल्याकडं वेक्टर्स आहेत, एक म्हणजे व्हर्टिकल, दुसरा म्हणजे हॉरिझॉन्टल. आता इथं ऑप्टिक ॲक्सिस आपला कसा आहे, व्हर्टिकल आहे. मग आता ह्यातून व्हर्टिकल ॲम्प्लिट्यूड, व्हर्टिकल व्हायब्रेशन पुढे जातील का हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन्स पुढे जातील, तर व्हर्टिकल ओपनिंग असल्यामुळे व्हर्टिकलचे व्हायब्रेशन्स इथून काय होतील, पुढे जातील. ठीक आहे, मग आता इथं जे व्हायब्रेशन्स मिळाले त्या इंटेन्सिटीला आपण काय म्हणलं, इथं I नॉट, आणि इथं ॲम्प्लिट्यूडला किती म्हणलं आपण, इथं E नॉट. ठीक आहे, आता हे झालं इथंपर्यंत P1 पर्यंत. पण आता पुढे जायचं आपल्याला P2 बघा, व्हर्टिकल आहे का, नाही. हॉरिझॉन्टल आहे का, नाही. हा मध्येच कुठंतरी आहे, व्हर्टिकल पण नाही आहे, हॉरिझॉन्टल पण नाही आहे, पण त्या दोघांच्या मध्ये कुठंतरी आहे. आता त्यानं तो व्हर्टिकल बरोबर त्यानं अँगल किती क्रिएट केला, थीटा एवढा अँगल क्रिएट केला. मग आता ही फिगर मी इथं दाखवतो. सुरुवातीला तो व्हर्टिकल होता, त्याचा ॲक्सिस असा होता, पण त्याला आपण काय केलं, आता त्याला रोटेट केलाय. रोटेट केलाय म्हणजे हे थोडक्यात इथं असं गेलं. ठीक आहे, हा इथं तुम्हाला असा मिळाला, हा असा मिळाला. ठीक आहे, असं काहीतरी, म्हणजे हा तिरका झाला. आता लय जास्त बघू नका, फक्त आता इथं हे बघा, हे व्हायब्रेशन कसं आहे, व्हर्टिकल. ते व्हायब्रेशन आपलं कसं आहे, व्हर्टिकल. मग आता व्हर्टिकल ह्यातून जाईल का रे, व्हर्टिकल नाही जाणार, कारण व्हर्टिकल तुमचा आता इन्क्लाइनमध्ये गेलाय, तुमचं ओपनिंग इकडं आहे. मग आता काय करायचं आहे, हा जो व्हर्टिकल व्हायब्रेशन जे आलेलं आहे, तर हे व्हर्टिकल व्हायब्रेशन त्यात एंटर न करता आता त्याचे आपल्याला काय करायचे, 2 कॉम्पोनंट घ्यायचे आहेत. आता 2 कॉम्पोनंट म्हणजे कॉम्पोनंट नेहमी कसे असणार आहेत, कॉम्पोनंट नेहमी एकमेकांना परपेंडिक्युलर असणार आहे. ठीक आहे, आता इमॅजिन करा, हा तुमचा रिझल्टंट आहे, हा तुमचा पेन आहे, तो तुमचा काय आहे, रिझल्टंट आहे. ठीक आहे, रिझल्टंट. आता हे त्याचे 2 काय आहेत, हे 2 त्याचे कॉम्पोनंट आहेत. ठीक आहे, म्हणजे आता हा जर तुमचा असा असेल तर तुम्हाला हे कॉम्पोनंट तुम्हाला असे मिळतील. ठीक आहे, म्हणजे एक कॉम्पोनंट तुम्हाला इकडं मिळेल आणि एक कॉम्पोनंट तुम्हाला इकडं मिळेल. ठीक आहे, आणि इथून त्यानं ॲक्सिसमध्ये अँगल किती क्रिएट केला आहे, तर हा अँगल क्रिएट केला आहे तो म्हणजेच थीटा. ठीक आहे, आता
ह्या व्हायब्रेशनचा कॉम्पोनंट इकडे एक मिळाला, ह्या व्हायब्रेशनचा एक कॉम्पोनंट तुम्हाला इकडे मिळाला. मग आता थिटाच्या बाजूला जो कॉम्पोनंट मिळतो त्या कॉम्पोनंटला आपण काय म्हणणार, कॉस थिटा. ॲम्प्लिट्यूड किती घेतला आपण, ए नॉट ना, म्हणजे इथे किती येणार ए नॉट कॉस थिटा आणि इकडे किती येणार ए नॉट साईन थिटा कॉम्पोनंट. ठीक आहे. म्हणजे आता इथून जो व्हर्टिकल आलाय तो व्हर्टिकल जाऊ शकत नाही, तो तिरका आहे, इन्क्लाइंड आहे. मग इन्क्लाइंडमध्ये घालण्यासाठी ती लाईट कोणती येणार, तर त्याचा कॉम्पोनंट येणार. मग आता कोण कॉम्पोनंट त्या ॲक्सिसला पॅरलल आहे, ए नॉट कॉस थिटा पॅरलल आहे का ए नॉट साईन थिटा पॅरलल आहे. कारण हा तुमचा ऑप्टिक ॲक्सिस आहे, इकडचा रोटेट झालाय ना, रोटेट झाल्यामुळं तो तुम्हाला एवढा अँगलनं तुम्हाला तो ॲक्सिस मिळतोय. मग आता त्या ॲक्सिसवर जो व्हायब्रेशन आलाय तो कॉम्पोनंट तिथून बाहेर पडणार. मग तो कॉम्पोनंट म्हणजेच कोण आहे, ई नॉट कॉस थिटा. मग आता इथं जर ॲम्प्लिट्यूड तुमचा ई नॉट असेल तर आता इथं ॲम्प्लिट्यूड तुम्हाला किती मिळणार आहे, इथं ॲम्प्लिट्यूड मिळणार आहे तो म्हणजे ए नॉट कॉस थिटा. मग आता इथली इंटेन्सिटी सेम असणार आहे का, नाही, कॉम्पोनंट येतोय, कॉम्पोनंट आल्यामुळे इंटेन्सिटी त्याची काय झाली, कमी झाली, रिड्यूस झाली. त्यामुळे आता ह्याला मी म्हणतो इथं लेट आय बी द इंटेन्सिटी. मग आता इथलं इक्वेशन किती असणार आहे, आय इज इक्वल टू, तर लिहितो मी इक्वेशन, आय इज इक्वल टू आय नॉट कॉस स्क्वेअर, सॉरी जागा नाही, इथं मी लिहितो आय इज इक्वल टू आय नॉट कॉस स्क्वेअर थिटा. आय इज इक्वल टू आय नॉट कॉस स्क्वेअर थिटा, हे तिथलं इक्वेशन. मग आता हे इक्वेशन कसं मिळालं आपण ते डिराईव्ह करू शकतो. आता इथं बघा, इक्वेशनकडे बघा, इक्वेशन मांडतोय मी. पहिल्या P1 मधून इंटेन्सिटी किती आली, आय नॉट, ॲम्प्लिट्यूड किती आहे, ई नॉट. आता एक रिलेशन आहे, रिलेशन काय आहे, तर इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. हे स्टेटमेंटच आहे, म्हणजे आपल्याला माहितीच आहे इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ दी ॲम्प्लिट्यूड. पण आता इथं ॲम्प्लिट्यूड कोण आहे, ई नॉट आहे. मग आता फॉर P1 म्हणतो मी, फॉर P1 I naught is directly proportional to E naught square किंवा I naught is equal to K E naught square. Equation number first. I naught is directly proportional to E naught square आणि I naught is equal to K E naught square. K काय आहे, कॉन्स्टंट. आता फॉर P2 आता ह्याच्यासाठी इक्वेशन घ्यायचं आहे. इथे इंटेन्सिटी किती म्हणलं आपण, आय म्हणलंय, ॲम्प्लिट्यूड किती मिळाला, ई नॉट कॉस थिटा. म्हणजे आता ह्या इक्वेशन प्रमाणे किती येणार, आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई नॉट कॉस थिटा. पण इथं काय आहे, स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर असल्यामुळं ई नॉट स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. ॲम्प्लिट्यूड आहे ना, रिलेशन काय आहे, आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर. मग आता ॲम्प्लिट्यूड तुमचा ई नॉट होता, आता तो काय मिळाला, त्याचा कॉम्पोनंट मिळाला आहे, तो म्हणजे कोण, ई नॉट कॉस थिटा. इक्वेशन मला काय मिळणार, आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई नॉट स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. ह्याच्यासाठी कारण इंटेन्सिटी किती आहे, इथं आय म्हणलंय ना, इथं ॲम्प्लिट्यूड किती आहे, ई नॉट कॉस थिटा. आता पुढं जसा के लिहिला इथं पण मी के घेतो, आय इज इक्वल टू के ई नॉट स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. इक्वेशन नंबर 2 डिवाइड 2 by 1, डिवाइड 2 by 1, 2 किती आहे, आय अपॉन आय नॉट इज इक्वल के ई नॉट स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, डिवायडेड बाय के ई नॉट स्क्वेअर, के कॅन्सल, ई नॉट स्क्वेअर कॅन्सल, राहिलं किती, आय इज इक्वल टू, आय नॉट वरती गेला, आय नॉट कॉस स्क्वेअर थिटा. आलं का इक्वेशन, आय इज इक्वल टू आय नॉट कॉस स्क्वेअर थिटा. ह्याला IMP करून घ्या, हे महत्त्वाचं इक्वेशन आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. ह्याच्यावरतीच तुम्हाला सगळे प्रॉब्लेम्स आहेत या इक्वेशनवरती. त्यामुळे इथलं तुमचं काय मिळालं इक्वेशन, आय इज इक्वल टू आय नॉट कॉस स्क्वेअर थिटा. आता जसं जसं अँगल तुमचा चेंज होत आहे तुम्ही फक्त ते अँगल पुट करायचं आहे, त्यासाठी रेफर करूया. आता ज्या वेळेला हे पॅरलल होते तर आपण हे जर इक्वेशन यूज केलं, आय इज इक्वल टू आय नॉट कॉस स्क्वेअर थिटा. आता इथं एकमेकांना पॅरलल होते त्यामुळे थिटा किती मिळाला,
थिटा इज इक्वल टू 0, मग थिटा इज इक्वल टू 0, कॉस 0 इज इक्वल टू 1, 1चा स्क्वेअर 1, म्हणजे आय इज इक्वल टू आय नॉट. बघा बरं, आय इज इक्वल टू आय नॉट. ठीक आहे. परपेंडिक्युलर केलं समजा, परपेंडिक्युलर हा तुम्ही रोटेट केला, अँगल किती मिळाला? 90 डिग्री. थिटा इज इक्वल टू 90 कॉस 90, थिटा इज इक्वल टू 90 कॉस 90 इज इक्वल टू 0, आय इज इक्वल टू 0, आय इज इक्वल टू 0. इथं बघा, आय इज इक्वल टू 0. ओके, ठीक आहे. आणि तिसरी कंडिशन जर ह्या इन्क्लाइनमध्ये जर असेल तर तुम्हाला इक्वेशन काय मिळणार आहे? आय इज इक्वल टू आय नॉट कॉस स्क्वेअर थिटा. सपोज अँगल तुमचा 45 असेल तर कॉस 45चं इक्वेशन तुम्हाला घ्यायचं आहे. आलं लक्षात? मग ह्या लॉला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज अ मॅलस लॉ. ठीक आहे, हा तुमचा फॉर्म्युला. कीप इट इन माइंड, आय इक्वल टू आय नॉट कॉस स्क्वेअर थिटा. ओके, आता हा झाला आपला मॅलस लॉ. मॅलस लॉ नंतर आपण कुठे एंटर करतोय? वी आर एंटरिंग इन द नेक्स्ट पॉईंट. सो दॅट इज द पॉईंट कॉल्ड ॲज ब्रूस्टर्स लॉ. आता ब्रूस्टर्स लॉ तुम्हाला दिसतो इथं. ब्रूस्टर्स लॉ म्हणजे तुम्हाला आता एक स्टेटमेंट आहे, एक डेरिव्हेशन आहे, तुम्हाला एक फॉर्म्युला पण मिळतोय. इथं त्याची डायग्राम पण आहे. सुरुवातीला तुम्हाला अकॉर्डिंग टू न्यूटन तिथं तुम्ही एक पॉईंट बघितला असेल, पार्शल रिफ्लेक्शन, पार्शल रिफ्रॅक्शन. ठीक आहे, तीच कन्सेप्ट आहे. काय केलं आहे बघा, इथं एक ग्लास कन्सिडर केलेला आहे. ग्लास, त्या ग्लासला आपण काय करतोय? लाईट इन्सिडेंट करतोय. कुठून? तर एअर मीडियममधून. तर त्यासाठी 2 मीडियम आपल्याला मिळालेत. एक म्हणजे एअर मीडियम, दुसरा म्हणजे डेन्सर मीडियम. डेन्सर म्हणजेच काय आहे? तर ग्लास आहे. आता ह्या एअर मीडियमचा इंडेक्स काहीतरी मिळतोय. तो इंडेक्स किती आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1. ह्या डेन्सर मीडियमसाठी एक इंडेक्स मिळतोय, तो म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2. ठीक आहे. इथं मी एक नॉर्मल ड्रॉ केला आहे. इथून मी लाईट इन्सिडेंट करणार आहे, इथून मला त्याचं रिफ्लेक्शन मिळणार आहे, इथून मला त्याचं रिफ्रॅक्शन मिळणार आहे. बघा, लक्षात घ्या, इन्सिडेंट लाईट, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. ओके, डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. आता ब्रूस्टर लॉ मध्ये काय प्रूव्ह करायचं आहे? तर स्टेटमेंटमध्येच त्यांनी सांगितलंय, द टँजंट ऑफ द पोलरायझिंग अँगल. द टँजंट ऑफ द पोलरायझिंग अँगल म्हणजे काय येणार? टँजंट ऑफ द पोलरायझिंग अँगलला मी म्हणतो इथं आय पी. द टँजंट ऑफ द पोलरायझिंग अँगल आय पी इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्टिंग मीडियम. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्टिंग मीडियम, जर रिफ्रॅक्टिंग हा मीडियम आहे, त्याचा इंडेक्स किती घेतला आहे आपण? इथं μ2. आपण जर म्यू कन्सिडर केला तर चालेल. इथं मी घेतो म्यू इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्टिंग मीडियम फॉर विच रिफ्लेक्शन इज प्लेन पोलराइज्ड लाईट. मग त्यावेळेला रिफ्लेक्शन जे असेल ते रिफ्लेक्शन कसं असणार आहे? प्लेन पोलराइज्ड लाईट. येते लक्षात? आता त्या डायग्राममध्ये जरा बघा, डायग्राममध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ग्लास कन्सिडर केला, त्याला एक नॉर्मल मी ड्रॉ करून घेतला. इथं मी एक सोर्स कन्सिडर केलेला आहे. तो सोर्स म्हणजेच तुम्हाला लाईट कशी मिळाली? लाईट मिळाली तुम्हाला अनपोलराइज्ड लाईट. The waves which are traveling in all possible directions. The waves which are traveling in all possible directions. म्हणजे तुम्हाला वर्टिकल मिळतोय, तुम्हाला हॉरिझॉन्टल मिळतोय, तुम्हाला इन्क्लाइन मिळतोय. ठीक आहे. आता इथून ती लाईट इन्सिडेंट झाली, म्हणजे आता इथं काय केलंय? इथं तुम्हाला ते वेक्टर मिळतात, इथं तुम्हाला वेक्टर मिळतात. तर वेक्टर कसे आहेत? 2 वेक्टर आहेत. एक म्हणजे वर्टिकल, दुसरा म्हणजे हॉरिझॉन्टल. म्हणजे हा तुमचा जो आहे तो म्हणजे वर्टिकल आणि डॉट जो आहे तो म्हणजे आपला हॉरिझॉन्टल. ठीक आहे. म्हणजे हे इलेक्ट्रिक वेक्टर्स यायला लागलेत. म्हणजे ही लाईट कोणती आहे? आपली अनपोलराइज्ड लाईट. अनपोलराइज्ड लाईट ती कुठंपर्यंत आली? या पॉईंटपर्यंत आली. ठीक आहे. आता मी यांना अँगल्सना नावं देतो. याला मी म्हणतो इथं ए, याला मी म्हणतो इथं बी, याला मी घेतो इथं सी, याला मी घेतो इथं डी. ठीक आहे. आता बघा, इथून लाईट कोणती आली? अनपोलराइज्ड आली. आता इथून त्याला रिफ्लेक्शन मिळालं, इथून त्याला रिफ्रॅक्शन मिळालं. म्हणजे आता मीडियम बदलल्यामुळे तो काय झाला? ही लाईट त्याची बेंड झाली. कुठं बेंड झाली? टुवर्ड्स दी नॉर्मल. ही सरळ स्ट्रेट आली का? नाही आली. ठीक आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो रिफ्रॅक्शन. म्हणजे नॉर्मल पासून ह्या रिफ्रॅक्टेड अँगलवरती जो अँगल क्रिएट झाला त्या अँगलला आपण काय म्हणलं इथं? आरपी. ठीक आहे.
आता हा इन्सिडंट आहे, हा रिफ्लेक्शन आहे, म्हणजे इकडचं तुम्हाला रिफ्लेक्शन मिळतोय. मग अकॉर्डिंग टू रिफ्लेक्शन ॲट अ प्लेन सरफेस काय माहिती आहे आपल्याला, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. पण इथं आर म्हणजेच मी इथं काय कन्सिडर केलाय, आय कन्सिडर केलाय. त्यामुळे इथं जो आय पी मला मिळतोय तोच अँगल मी इथं कन्सिडर केलाय. इथं जर आय पी असेल तर हा किती असणार आहे, आय पीच असणार आहे. हा पोलरायझिंग अँगल आहे. ठीक आहे, हा आय पी मिळाला, इकडचा आर पी मिळाला. आता हा 90 तुम्हाला कधी मिळतो, ज्या वेळेला तुम्ही इन्सिडंट लाईट पोलरायझिंग अँगल जर तुम्हाला इथं मिळत असेल तर हा तुम्हाला रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन हे दोघं तुम्हाला परपेंडिक्युलर मिळतील. म्हणजेच दोघांच्या मधला अँगल किती असणार आहे, 90 डिग्री. आणि त्या वेळेला ही लाईट कशी असणार आहे, ही लाईट असणार आहे ती म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट. म्हणजे तुम्हाला इथं फक्त हॉरिझॉन्टल वेक्टर्सच तुम्हाला मिळतील. येते का लक्षात? ठीक आहे. आणि रिफ्रॅक्शन जे आहे इथं तुम्हाला काय मिळणार आहे, इथं तुम्हाला पार्शली पोलराइज्ड लाईट म्हणजे तुम्हाला व्हर्टिकल पण मिळतोय आणि तुम्हाला हॉरिझॉन्टल पण मिळतोय. येते का लक्षात? म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळत असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, इथं पार्शली पोलराइज्ड लाईट. आणि इथं फक्त तुम्हाला हॉरिझॉन्टल वेक्टर मिळतोय म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, प्लेन पोलराइज्ड लाईट. पण हे परपेंडिक्युलर कधी मिळणार, ज्या वेळेला हा इन्सिडंट तुमचा पोलरायझिंग अँगल असेल त्यावेळेला. सपोज हा पोलरायझिंग अँगल जर नसेल, हा एक इन जनरल एक अँगल आपण कन्सिडर केला. ठीक आहे, तर इथं तुम्हाला प्लेन मिळणार आहे का, इथं तुम्हाला प्लेन मिळणार नाही. इथं पण तुम्हाला पार्शली पोलराइज्ड लाईट मिळेल रिफ्लेक्शनला. पण ज्या वेळेला एक ठराविक अँगल ज्या वेळेला येईल आणि त्यावेळेला आपण काय म्हणतो त्याला इथं पोलरायझिंग अँगल, मग त्या अँगलला तुम्हाला इथं काय मिळणार आहे, प्लेन पोलराइज्ड लाईट. म्हणजे फक्त इथं तुम्हाला हॉरिझॉन्टल वेक्टर्स तुम्हाला बघायला मिळतील. असं काय नाही की तुम्हाला इथं वर्टिकल पण तुम्हाला मिळतील, पण तो अँगल त्याचा वेगळा असेल. पण ह्या पोलरायझिंग अँगलला तुम्हाला इथं काय मिळणार आहे, हॉरिझॉन्टलच तुम्हाला वेक्टर्स मिळणार आहेत. येते लक्षात? समजतंय मी काय म्हणतोय? ओके, पुढं आता हे इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. टॅन आय पी इज इक्वल टू म्यू. कसं मिळेल इक्वेशन, तर आता इथं म्यू वन आहे. हा म्यू वन कुठल्या मिडियममध्ये, एअर मिडियममध्ये. त्यामुळं म्यू वन इज इक्वल टू 1 फॉर एअर मिडियम. हा म्यू टू काय आहे, डेन्सर मिडियम आहे. त्यामुळे म्यू टू इज इक्वल टू म्यू हे मी पुढं कन्सिडर करणार आहे. आता इक्वेशन बघा, इक्वेशन लिहितोय मी. ठीक आहे, आता काय झालं रे, इथं लाईट कुठून कुठे गेली, एअर मिडियममधून डेन्सरमध्ये गेली. म्हणजेच मला काय यूज करायचं आहे, मला स्नेल्स लॉ यूज करायचा आहे. स्नेल्स लॉ काय सांगतो, स्नेल्स लॉ म्यू टू बाय म्यू वन इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. बरोबर का? म्यू टू बाय म्यू वन इज इक्वल टू साइन आय बाय साइन आर. पण आय म्हणजेच किती इथं इन्सिडन्स आय पी, त्यामुळे मी लिहितो आय पी. इथं रिफ्रॅक्शन किती आहे, आर पी, त्यामुळे मी इथं लिहितो आर पी. म्हणजेच म्यू टू बाय म्यू वन इज इक्वल टू साइन आय पी बाय साइन आर पी. ओके, पुढं आता म्यू वन किती आहे आपला, 1 आहे, एअर मिडियम आहे. म्यू टू किती आहे, म्यू आहे. त्यामुळे तुम्ही इक्वेशन आता लिहितो, म्यू इज इक्वल टू साइन आय पी अपॉन साइन आर पी. म्हणजे ह्या व्हॅल्यूज मी फक्त इथं पुट केल्या. म्यू वन किती घेतला, 1. म्यू टू किती घेतला, म्यू. ठीक आहे, त्यामुळे म्यू इज इक्वल टू साइन आय पी बाय साइन आर पी. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. आता ही की फिगर बघा, जिथं रिफ्लेक्शन मिळालं, रिफ्लेक्शन म्हणजे हा नॉर्मल जो आहे, नॉर्मल पासून हा टोटल अँगल म्हणजे सप्लिमेंटरी अँगल हा किती आहे रे, टोटल 180 डिग्री. 3 अँगल तुम्हाला मिळतात. ठीक आहे, मग ह्या तिघांची ॲडिशन इक्वल टू 180 लिहितो की, मी लिहितो फ्रॉम फिगर आय पी प्लस 90 प्लस आर पी इज इक्वल टू 180. बघा, हा इथून आय पी, इथून 90, इथून आर पी इक्वल टू हा टोटल अँगल किती आला, 180. 90 पलीकडे गेला, आय पी प्लस आर पी इक्वल टू 90 पलीकडे गेल्यामुळे काय झाला, 180 मायनस 90 इज इक्वल टू 90. ठीक आहे, आता इथं आर पी आहे, मग आर पी मला फाइंड करायचं आहे. आर पीची व्हॅल्यू मला इथं घ्यायची आहे. मग आय पी पलीकडे गेला, आर पी इज इक्वल टू 90 मायनस आय पी. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2.
ही व्हॅल्यू ह्या इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. ठीक आहे, इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूट इक्वेशन 2 in 1. Mu is equal to sin IP upon sin 90 minus IP. Mu is equal to sin IP upon sin 90 minus IP म्हणजे sin IP as it is, sin 90 minus IP म्हणजेच cos IP, आणि sin upon IP तो सेम आहे, थिटा सेम झाला, मग sin upon cos म्हणजेच tan. Mu is equal to tan IP. हे तुमचं इक्वेशन मिळालं का इक्वेशन. ठीक आहे, हा तुमचा ब्रुस्टर्स लॉ. बघा स्टेटमेंटमध्ये काय म्हणलंय, द टँजंट ऑफ द पोलरायझिंग अँगल इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्टिंग मीडियम फॉर विच रिफ्लेक्शन इज प्लेन पोलराइज्ड लाईट. म्हणजे इथं जे रिफ्रॅक्शन मिळणार आणि त्यातून जे रिफ्लेक्शन तुम्हाला या मीडियमसाठी जे मिळालंय ते रिफ्लेक्शन कसं असणार आहे, प्लेन पोलराइज्ड लाईट. आलं का लक्षात. मग आता हे इक्वेशन प्रूव्ह करण्यासाठी आपण स्नेल्स लॉ घेतोय. μ2/μ1 इज इक्वल टू sin I by sin R. ओके, मग म्यू इज इक्वल टू म्हणजे हे इक्वेशन आपल्याला माहित आहे, μ1 इज इक्वल टू 1. एअर मिडियमला इंडेक्स किती असतो, 1 असतो, आणि डेन्सर मिडियमला μ2 इक्वल टू, मी म्यू फक्त कन्सिडर केला, मग म्यू इज इक्वल टू sin IP by sin RP फ्रॉम फिगर. इकडचा सप्लिमेंटरी अँगल, टोटल अँगल हा किती आहे, 180. मग यामध्ये 3 अँगल मिळतात, मग या तिघांची मी काय केली, ॲडिशन केली. IP प्लस 90 प्लस RP, IP प्लस 90 प्लस RP इक्वल टू 180. 90 पलीकडे गेला, 180 मायनस 90 म्हणजेच 90, म्हणजे IP प्लस RP इज इक्वल टू 90. RPचं इक्वेशन फाइंड करायचं, IP पलीकडे गेला, मग RP इज इक्वल टू 90 मायनस IP. ती व्हॅल्यू काय केली, त्या इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली. सबस्टिट्यूट इक्वेशन 2 in 1. म्यू इज इक्वल टू sin IP अपॉन sin 90 मायनस IP. म्यू इज इक्वल टू sin IP अपॉन cos IP. थिटा सेम असल्यामुळे sin अपॉन cos म्हणजेच tan. म्यू इज इक्वल टू tan IP. समजलं का. म्हणजे एक पॉईंट झाला तुमचा मॅलस लॉ आणि दुसरा झाला तुमचा ब्रुस्टर्स लॉ. आता ब्रुस्टर्स लॉ मध्ये अजून एक क्वेश्चन येतो, असंच येतो क्वेश्चन ह्यामध्ये. आता इथं 90 डिग्री तुम्हाला माहिती आहे, ह्या ब्रुस्टर लॉ मध्ये हे जे इक्वेशन ज्यावेळेला तुम्ही सांगता त्यावेळेला तुम्हाला 90 माहित आहे, पण काय वेळेला क्वेश्चन काय असणार आहे, शो दॅट रिफ्लेक्टेड रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे तुम्हाला हे काय करायचं आहे, तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे की हे परपेंडिक्युलर आहे. आता साहजिकच परपेंडिक्युलरमध्ये तुम्हाला हे 90 सांगायचं आहे. मग हे प्रूव्ह कसं करायचं, तर त्यासाठी स्नेल्स लॉचं इक्वेशन एक घ्यायचं, त्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. परत दुसरं इक्वेशन घ्यायचं ते म्हणजे म्यू इज इक्वल टू tan IP, ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. मग आता म्यू आणि म्यूसाठी तुम्हाला RHS तुम्हाला काय मिळेल, इक्वल मिळेल. ते RHSचं इक्वेशन घ्यायचं, ते सॉल्व्ह करायचं, आणि पुढे जाऊन तुम्हाला हे परपेंडिक्युलर तुम्हाला मिळतंय की जेणेकरून हा तुम्ही 90 डिग्री सांगायचा आहे. ठीक आहे, हे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल का घरी, बघा प्रयत्न करा आणि नंतर मला ते सांगा की हे कसं प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन मी देतो, क्वेश्चन देतो मी इथं. क्वेश्चन घ्या. show that reflected ray is mutually perpendicular to refracted ray, that is CB is perpendicular to BD. हे दाखवायचं आपल्याला, टू शो करायचं. ठीक आहे, शो दॅट रिफ्लेक्टेड रे इज म्युच्युअली परपेंडिक्युलर टू रिफ्लेक्टेड रे, दॅट इज CB इज परपेंडिक्युलर टू CD म्हणजेच 90 डिग्री. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, आता काल आता पोलराइडचे युजेस मी सांगितले होते, ते युजेस ते पुस्तकातून 3 ते 4 पॉईंट्स होते. ठीक आहे, ते त्यापैकी कुठलेही 4 पॉईंट्स लिहा, काय अडचण येणार नाही. काय अडचण असेल तर मला विचारा. ठीक आहे, थँक्यू.